न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। महापालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर मुकुंदनगर भागात 3 दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु काल दुपारी त्याची प्राणज्योत मावळली। दरम्यान त्याचा मृतदेह संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। धीरज परदेशी याच्या श्राद्धापर सकल हिंदू समाजाच्या वतीने नगर शहर बंदची हाक देण्यात आली होती। आज दुसरा दिवस असून व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात या हाकेला प्रतिसाद देत सर्व शहरातील छोटे मोठे दुकाने असतील हे बंद ठेवण्यात आलेले आहे। दरम्यान आज दुपारी 12च्या नंतर धीरज परदेशी याचा मृतदेह अहिल्यानगर शहरामध्ये येणार असून सकल हिंदू समाज आणि पोलीस प्रशासन यांची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्व अहिल्यानगर शहराचे लक्ष लागले आहे। न्यूज 24 घडामोडीसाठी स्वामी गोसावी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।